एकरी 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये कमवले. अशा वेगवेगळ्या यूट्यूबला व्हिडिओ पाहिले आणि सीताफळ लागवड केली. मागील 4 वर्षापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग या ठिकाणी डोळ्यात देखत काटली जाते. शेतकऱ्यावरती पहिलंच आसमानी संकट आणि त्याच्यामध्ये हे यूट्यूबर्स, नर्सरीवाले भल्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची फसवणूक करतात. खोटी आश्वासनं दिली जातात. तुमच्या सीताफळाला 120 रुपये मार्केट मिळेल, 80 रुपयाच्या खाली भाव येणार नाही. ॲव्हरेजली 50 रुपये गेला तरी तुमचे 4 लाख रुपये होतील, 3 लाख रुपये होतील. पण आज अवस्था अशी आहे की 4 वर्षापासून हे एकरभर प्लॉट असाच ह्या बागेसाठी जपला आहे. ड्रीप केले, या ठिकाणी मशागत केलेली आहे, रोपांची लागवड. नर्सरीवाल्याने भरमसाठ पैसा कमवला, रोपामागं भरपूर पैसे कमवले, जाहिराती केल्या, स्वतःच्या ब्रँडिंग बनवला, ISI नामांकन आहे, हे आहे ते आहे, खोटी आश्वासनं दिली, आमच्याकडे याचं पेटंट आहे. पण अवस्था अशी आहे की या सीताफळाला मागणीच नाही मार्केटमध्ये. मागणी जरी असेल तर त्या ठिकाणी आळ्या पडतात सीताफळामध्ये, भरपूर त्यामध्ये तोटे आहेत. त्यामुळं ही बाग आज कापली जात आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचं आतोनात मोठं नुकसान होतं आहे. कधी पण शेतकऱ्याने यूट्यूबच्या व्हिडिओवरती प्रत्यक्ष विश्वास ठेवू नका. मार्केटमध्ये काय विकलं जातं आहे हे बघा आणि त्याची लागण करा. त्यामुळं शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, लागवड करताना कोणतीही फळपीक लागवत असाल तर त्याला मार्केटमध्ये किंमत आहे का बघा. कडकनाथ कोंबडीसारखा हा प्रकार झाला आहे. या ठिकाणी सीताफळ तर चांगलं गोड देखणं आहे, पण पिकलं की नासून आळ्या पडतात आतमध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध व्हा. यूट्यूबच्या व्हिडिओ पाहून कोणतीही फळबाग लागवड किंवा कोणत्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय करताना 4 बाऱ्या विचार करा. चांगल्या माणसांचा सल्ला घ्या. एवढीच माझी आपल्या सगळ्यांना शेतकरी बांधवांना विनंती असेल.